नेहमी एकाच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन आहे ना माणसाला बोर होतं, म्हणून मी प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकार बनवत असते. मागच्या वेळेस एक प्रकारे बनवली होती, ती तुम्हाला एवढी आवडली ना तर म्हटलं आता चला परत एक दुसरा प्रकार दाखवते. तर काय करायचं माहिती, सगळ्यात पहिलं तर भेंडी मस्त तुम्हाला काय घ्यायची, अर्धा पाव त्याला धुवून घ्यायचं, पुसून कापून घ्यायचं आणि लगेच गॅसवर एक कढाई ठेवायची, थोडंसं तेल टाकायचं आणि कापलेली भेंडी त्याच्यात टाकून द्यायची. 1-2 मिनिटं या भेंडीला परतून घ्यायचं, काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये परत तेल टाकायचं. तेल गरम झालं का मोहरी जिरे टाकायचे आणि हिरवी मिरची कापून टाकायची, लसूण कापून टाकायचा आणि थोडंसं अर्धा मिनिट याला परतून घ्यायचं. नंतर बराच कापलेला कांदा टाकून द्यायचा. ह्या कांद्याला पण थोडंसं परतून घ्यायचं, जास्त पण नाही परतायचं, लालसर नाही करायचं जास्त. नंतर त्यात थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि कापलेले टमाटे टाकून द्यायचं. आता टमाटे टाकल्याच्या नंतर जास्त पण याला नरम नाही होऊन द्यायचं, हलकसं मिक्स करायचं अर्धा मिनिटं आणि लगेच त्याच्यामध्ये भेंडी टाकून द्यायची. भेंडी टाकल्याच्या नंतर 1-2 मिनिटं याला फ्राय करायचं, असं परतून घ्यायचं आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे आणि मग आता त्याच्यात मिक्स करून मीठ टाकायचं. मीठ पहिलं नाही टाकायचं बरं का, नाही तर भेंडी खूप चिकट होते, त्याच्यामुळे ना लास्टला मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर याला 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. आता तुम्ही गरमागरम भेंडी बरोबर एन्जॉय करा, एकच नंबर लागते बरं का. ज्याला कुणाला भेंडी नाही आवडत ना त्याला अशी बनवून द्या, तुम्हाला बघ तुमची तारीफच करणार की नाही. खरंच खूप छान भेंडी होते, तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.